आपण निर्धारणा कशाची करतोय, आपण व्यापाऱ्यांनी किती टॅक्स भरायचा आहे. इट मीन्स डिटरमाइनिंग द टॅक्स लायबिलिटी अंडर दिस ऍक्ट अँड इन्क्लूड्स. परत त्याच्यात इन्क्लूड हे शब्द आल्यामुळे त्यांनी डेफिनेशनला वाईड केला आहे. सेल्फ असेसमेंट, स्वतःची निर्धारणा. व्यापारी हे स्वतःची निर्धारणा रिटर्न भरून करतो. सो सेल्फ असेसमेंट, रीअसेसमेंट, प्रोविजनल असेसमेंट, समरी असेसमेंट अँड बेस्ट जजमेंट असेसमेंट. ह्या प्रकारे म्हणजे टोटल आहे ना आपले 5, 36, 31, 31 सेशन. आणि आपला स्क्रुटनी हा दॅट इज कवर्ड अंडर स्क्रुटनी. आपण निर्धारणा कशाची करतोय, आपण व्यापाऱ्यांनी किती टॅक्स भरायचा आहे. इट मीन्स डिटरमाइनिंग द टॅक्स लायबिलिटी अंडर दिस ऍक्ट अँड इन्क्लूड्स. परत त्याच्यात इन्क्लूड हे शब्द आल्यामुळे त्यांनी डेफिनेशनला वाईड केला आहे. सेल्फ असेसमेंट, स्वतःची निर्धारणा. व्यापारी हे स्वतःची निर्धारणा रिटर्न भरून करतो. सो सेल्फ असेसमेंट, रीअसेसमेंट, प्रोविजनल असेसमेंट, समरी असेसमेंट अँड बेस्ट जजमेंट असेसमेंट. ह्या प्रकारे म्हणजे टोटल आहे ना आपले 5, 36, 31, 31 सेशन. आणि आपला स्क्रुटनी हा दॅट इज कवर्ड अंडर स्क्रुटनी साठी कळवलेले आहे. ते तुम्ही व्हेरीफाय करणारच आहात. तुमच्याकडे त्यांनी GSMT 11 मध्ये त्यांनी माहिती म्हणजे दिली. लेट अस से यू हॅव इश्यूड GST ASMT 10. आफ्टर दॅट विदिन द टाइम पिरियड ऑफ 30 days त्या व्यापाऱ्यांनी तो प्रॉम्प्ट आहे त्यांनी GST ASMT 11 तुमच्याकडे दिलं. आता GST ASMT 11 मध्ये त्यांनी तुम्हाला 2 प्रकारे म्हणजे एक्सप्लेनेशन दिलं. एका इश्यूवर त्यांनी टॅक्स प्लस इंटरेस्ट भरला आणि त्यांनी लिहिलं की बाबा हा इश्यू जो आहे तो मला मान्य आहे, त्याच्यावरचं टॅक्स आणि इंटरेस्ट मी भरलेला आहे. आणि त्यांनी GST DRC 03 जे आहे ते सुद्धा त्यांनी तुम्हाला म्हणजे कम्युनिकेट केलं. आणि दुसरा इश्यू जो आहे त्या दुसऱ्या इश्यूच्या संदर्भात त्यांनी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं की हा एक्सप्लेनेशन आहे, ह्याच्यामुळे मला काही टॅक्स भरायला येणार नाही. आणि तो कंप्लायन्स जर तुम्हाला मान्य असेल, तर दोन्ही इश्यूज जे तुम्ही कम्युनिकेट केलेले आहेत त्या GST ASMT 10 मध्ये ते दोन्ही इश्यूज क्लोज होऊ शकतात. आणि तुम्ही मग GST ASMT 12 हे तुम्ही BO सिस्टम वर काढून त्याच्याकडे पाठवू शकता. सो द GST ASMT 12 should be issued on the BO system only in the following circumstances. एक, आयदर तुमचे सगळे फाइंडिंग जे आहेत त्याचा कंप्लायन्स त्यांनी 30 दिवसाच्या आत दिलेला आहे आणि त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे तुमचे हे जे तुम्ही दिलेला आहे तो त्या व्यापाऱ्याला मान्य आहे आणि त्यांनी त्याच्यावरचं टॅक्स आणि इंटरेस्ट भरलेला आहे. किंवा त्यांनी जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेला आहे तो त्याला तुम्हाला मान्य आहे, त्या ऑफिसरला मान्य आहे, हा दुसरा भाग असू शकतो. तर हे दोन्ही केसेस तुम्हाला GST 12 हे तुम्ही इश्यू करून तो मॅटर क्लोज करू शकता. ह्याच्याशिवाय सपोज त्यांनी कंप्लायन्स दिलाच नाहीये तुमच्याकडे आणि तुम्ही पुढची कारवाई जी आहे, यू हॅव इनिशिएटेड द फर्दर ऍक्शन, should be closed. That matter is to be closed. म्हणजे स्क्रुटिनीचा मॅटर जो आहे तो क्लोज होईल आणि पुढे आपण म्हणजे either we will go under the demand and recovery or we will go for the GST audit or special audit or investigation visit. त्यामुळे स्क्रुटिनीचा पर्याय जो आहे तो तेव्हा बंद होऊन जातो.
Now, if the taxpayer he fails to comply within 30 days or fails to pay the amount of tax along with interest, even then the officer can initiate further action under section 73 or 74. आता 73 किंवा 74 खाली तुम्ही जी कारवाई करता पर्टिक्युलरली त्या संदर्भात म्हणजे नोट तेव्हा तुम्ही DRC 01A इंटिमेशन हा पहिला इश्यू करायला पाहिजे. तो इंटिमेशन इश्यू करते वेळेस तुम्ही तो प्रॉपर सेक्शन जो आहे आयदर सेक्शन 73 नीड्स टू बी मेन्शन or section 74 that needs to be mentioned. तुम्ही म्हणजे मी असं पाहिलेलं एक नोटीस 73/74 असं चालत नाही. You have to clearly mention either section 73 तुम्ही 73 खाली इनिशिएट करताय किंवा 74 खाली तुम्ही कारवाई इनिशिएट करताय. आणि पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही 74 खाली कारवाई इनिशिएट करताय तेव्हा तीनच कारण तुम्हाला म्हणजे 3 कारणासाठीच तुम्ही इनिशिएट करू शकता. एक आयदर बाय मीन्स ऑफ फ्रॉडच्या मुळे देयर इज अ इव्हेजन ऑफ टॅक्स और देयर इज व्हॉट युड से विलफुल मिस्टेकमेंट आहे किंवा either there is a willful misstatement or there is fraud to evade the payment of tax. त्यामुळेच तुम्हाला म्हणजे 74 खाली तुम्ही ती कारवाई करू शकता. ते कारण कुठला आहे ज्या कारणास्तव तुम्ही 74 खाली ती कारवाई केलेली आहे सुरुवात केलेली आहे तो कारण तुम्हाला नमूद केला पाहिजे तुम्ही DRC 01A मध्ये सुद्धा. and you need to mention why you have initiated the action under section 74. कारण 74 मध्ये म्हणजे पिरियड जो आहे तुम्हाला जास्ती मिळतो कारवाई करण्यासाठी हे बरोबर आहे पण तो त्याच्यात फ्रॉड किंवा विलफुल मिस्टेटमेंट हे वगैरे असण्याचं म्हणजे का तुम्ही असं अज्युम केलंय ते ज्युरिस्डिक्शन दॅट नीड्स टू बी क्लॅरिफाईड इन द नोटिस इटसेल्फ. Then while issuing intimation in DRC 01A, the issues that have remained unresolved म्हणजे आता तुम्ही GST ASMT 10 काढली त्यानंतर त्यांनी GST ASMT 11 मध्ये तुम्हाला त्यांनी माहिती म्हणजे कंप्लायन्स दिलं. आता त्या कंप्लायन्स मुळे इफ एनी इश्यू हॅज टू बी क्लोज तर तो क्लोज इश्यू परत DRC 01 मध्ये त्याची उल्लेख करणं आवश्यक नाही. म्हणजे GST ASMT 10 मध्ये लेटेस्ट से 3 इश्यूज तुम्ही कम्युनिकेट केले होते आणि त्या 3 इश्यूजच्या संदर्भात त्यांनी तुम्हाला ASMT 11 मध्ये म्हणजे कंप्लायन्स केलं पण कंप्लायन्स जो आहे तुम्हाला एका इश्यू मध्ये मान्य नाही तर फक्त त्या इश्यू पुरतं तुम्ही ते DRC 01A हे इश्यू करायला पाहिजे. बाकीचे 2 इश्यूज जे आहेत ते ज्याच्यामुळे म्हणजे क्लोजर म्हणजे विचार नीड टू बी क्लोज्ड त्याच्यावर परत DRC 01A मध्ये उल्लेख करायला नको. सो द इश्यूज विच आर अनरिझॉल्व्ड ऑन द डे ऑफ द इश्यू ऑफ द नोटीस ओनली दे नीड टू बी मेन्शन्ड. त्याच्यासोबत प्रोबेबल टॅक्स आणि इंटरेस्ट ह्याचा उल्लेख करणं DRC 01 मध्ये फारच म्हणजे आवश्यक आहे. हा जरी इंटिमेशन जरी असेल तरी त्याच्यात किती टॅक्स आहे किती व्याज आहे हे त्याचा उल्लेख करणं फार आवश्यक आहे. इंटिमेशन इन फॉर्म DRC 01A तो जो आहे तो तुम्ही प्रॉपरली त्या रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनवर सर्व्हिस करणं फार आवश्यक आहे. आणि तुम्ही ते इंटिमेशन जे आहे तुम्ही त्याच्यावर सर्व्हिस केली पण तरी ही इज फेलिंग टू पे द टॅक्सेस अँड इंटरेस्ट म्हणजे तो एक्सेप्ट करत नाहीये ते इश्यूज देन यू नीड टू इश्यू GST DRC 01. यू नीड टू इश्यू GST DRC 01. आता DRC सोबत तुम्हाला तो शोकॉस पण त्याच्यासोबत ते पाठवावं लागेल. तर त्या शोकॉस नोटीस मध्ये
त्या शोकॉस नोटीस मध्ये ओम श्री साई हे व्यंकटेश्वर क्लिअरली तुम्ही जे फॅक्ट्स आहेत त्या केसचे ते तुम्ही नमूद करायला पाहिजे. त्याच्या सोबत कुठलं सेक्शन, कुठलं रूल, कुठलं नोटिफिकेशन, कुठला HSN कोड किंवा कुठला सर्क्युलर त्याच्या संदर्भित आहे हे तुम्ही त्याच्यात क्लिअर कट नमूद करायला पाहिजे. म्हणजे सेक्शन सपोज 16(1) अप्लिकेबल आहे तर सेक्शन 16(1) रीड्स एज फॉलोज. तो तुम्ही त्याच्यात कॉपी पेस्ट करून आणि तो सेक्शन काय म्हणतोय आणि तो कसं म्हणजे त्या व्यापाऱ्याच्या फॅक्ट्सला लागू आहे हे तुम्ही त्या शोकॉस नोटीस मध्ये क्लिअर कट त्याची माहिती द्यायला पाहिजे. आता लेट अस से कुठला टॅक्स रेटच्या संदर्भात शोकॉस नोटीस तुम्ही इश्यू केली तर शोकॉस नोटीस मध्ये त्या गुड्स किंवा त्या सर्व्हिसेसचं डिस्क्रिप्शन काय आहे, त्याचा HSN कोड काय आहे आणि तो कुठल्या नोटिफिकेशन मध्ये इन्क्लूड आहे का आणि त्याप्रमाणे काय रेट ऑफ टॅक्स त्याला लागू होईल हे तुम्ही स्पेसिफाय करायला पाहिजे की बाबा तुझ्या ह्याला हे HSN म्हणजे दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द गुड्स विच यू हॅव सोल्ड, त्याच्यामध्ये हे HSN कोड आहे, हे HSN कोडच्या अनुषंगाने हे नोटिफिकेशन आहे आणि ह्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने हा टॅक्स रेट जो आहे तो 12% आहे पण तुम्ही ते 5% भरलेला आहे. तर असं क्लिअर कट तुमच्या शोकॉस नोटीस मध्ये हे नमूद तुम्ही करायला पाहिजे. सगळे फॅक्ट्स जे आहेत व्यापाऱ्याचे दे नीड टू बी मेन्शन्ड व्हेरी व्हेरी क्लिअरली अलॉंग विथ द अमाउंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट अँड पेनल्टी एज पर द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. कारण 73 मध्ये म्हणजे वेगवेगळ्या पिरियडसाठी वेगवेगळ्या पेनल्टीज आहेत ते आपण बघणार आहोत. पण what are the penalties that he needs to pay, that is dependent on the time period when he is paying the tax and interest. So त्याप्रमाणे तो टॅक्स आणि इंटरेस्ट जो आहे तो त्यांनी भरायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे DRC 01A मध्ये जो इश्यू तुम्ही मेन्शन केलेले आहे त्या इश्यूच्या म्हणजे जास्ती इश्यूज, त्याच्यापेक्षा जास्ती इश्यूज तुम्ही DRC 1 मध्ये घेऊ शकत नाही. जे इश्यूज तुम्ही DRC 01A मध्ये घेताय तेवढेच इश्यूज किंवा त्यापेक्षा कमी इश्यूज तुम्ही DRC 01 मध्ये घ्यायला पाहिजे. कारण DRC 01A तुम्ही इंटिमेशन जेव्हा तुम्ही त्याला देता त्या इंटिमेशन दिल्यानंतर तो तुम्हाला काही एक्सप्लेनेशन देतोय. त्या एक्सप्लेनेशनच्या अनुषंगाने जर काही इश्यू क्लोज होत असेल तर ते क्लोज करायला पाहिजे. पण तो सगळे इश्यूज जर क्लोज होत नाहीये तर फक्त जेवढे इश्यूज क्लोज होत नाहीये तेवढे पुरतं इश्यूज तुम्ही DRC 01 मध्ये कॅरी करायला पाहिजे. असं नाही की बाबा तुम्ही DRC 01A मध्ये 3 इश्यूज दिलेत तर DRC 01 मध्ये पण 3 इश्यूज हे तुम्ही द्यायला पाहिजे किंवा 3 पेक्षा जास्ती तुम्ही त्याच्यात म्हणजे तुम्ही त्याच्यात कम्युनिकेट केले असं चालणार नाही. द शोकॉस नोटीस which is given along with DRC 01 that is the foundation on which the building of demand and recovery stands. असं सुप्रीम कोर्टनी एका निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. मी परत रिपीट करतो. The show-cause notice on the basis of which you are initiating the action, that is the foundation on which the building of demand and recovery stands. Hence, तुम्ही ते कारवाई करते वेळेस तुम्ही DRC 01 ह्याच्यात DRC 01A मध्ये जे काही इश्यूज आहेत त्यापेक्षा जास्ती इश्यूज तुम्ही घेऊ शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही तेवढेच इश्यूज घेऊ शकता किंवा जर काही इश्यू क्लोज झाला असेल DRC 01A च्या संदर्भात त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आणि ते एक्सप्लेनेशनच्या अनुषंगाने तुम्हाला कुठला इश्यू वगैरे क्लोज करता आला तर ते इश्यू सोडून
बाकीचे इतर इश्यूज जे आहेत त्या संदर्भात तुम्हाला DRC 01 ही नोटीस इश्यू करायला पाहिजे. याच्याशिवाय जसं मी म्हणालो की DRC 01 मध्ये 74 खाली जर तुम्ही कारवाई इनिशिएट करत असाल तर तो 74 खाली तुम्ही का कारवाई इनिशिएट करताय याचा स्पष्ट उल्लेख त्या नोटीस मध्ये पण असायला पाहिजे. म्हणजे 01A मध्ये पण असायला पाहिजे आणि 01 मध्ये सुद्धा तुम्ही ते क्लिअर कट मेन्शन करायला पाहिजे. याच्याशिवाय द डिमांड रेस्ड बाय द एज्युडिकेशन ऑर्डर, म्हणजे तुम्ही लेट अस से DRC 01 इश्यू केली, हे नाही केलं मीटिंग, DRC 01 इश्यू केली, ती DRC 01 इश्यू केल्यावर व्यापाऱ्यांनी तुमच्याकडे काही म्हणजे माहिती दिली, पण ती माहितीच्या आधारे तुम्ही तो इश्यू जर क्लोज करू शकत नाहीये तर तुम्ही DRC 07 मध्ये ती ऑर्डर म्हणजे जी आहे ती पास करणार आहात. आता DRC 07 मध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे दॅट व्हॅल्यू ऑफ टॅक्स should not be more than the amount of tax which has been specified by you in the notice in form DRC 01. म्हणजे DRC 01 मध्ये तुम्ही टॅक्स जे दाखवलेला आहे भरायला येत आहे ते आहे 2 लाख रुपये. मात्र तुम्ही ऑर्डर जी आहे ती 2.5 लाखाची काढत असाल तर ते तसं चालणार नाहीये. कारण म्हणजे स्पेसिफिक DRC 01 ही जी शोकॉज नोटीस आहे ही स्पेसिफिक नोटीस आहे आणि त्याच्यात तुम्ही ते स्पेसिफिक माहिती जी आहे, स्पेसिफिक अमाऊंट, स्पेसिफिक म्हणजे टॅक्स जे आहे टॅक्सची अमाऊंट ते तुम्ही त्याच्यात नमूद करायला पाहिजे. आता इफ आणि हे DRC 01 इश्यू केल्यावर सपोज त्या रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सननी टॅक्स आणि इंटरेस्ट जो आहे तो त्यांनी 30 दिवसाच्या आत जर भरला असेल तर त्याला कुठलीही पेनल्टी लागत नाही. सपोज तसं झालं असेल तर तुम्ही ते प्रोसिडिंग जे आहेत ते DRC 05 इश्यू करून क्लोज करू शकता. what you say proceedings under section 73 can be closed by issuing the notice form DRC 05 on the BO system. आता let us come to the issues which have been raised. कारण पॅरामीटर्स जे रेस केले गेले आहेत ते पॅरामीटर्सच्या संदर्भात म्हणजे लेट अस ट्राय टू अंडरस्टँड की बाबा कुठले पॅरामीटर्स आहेत आणि स्क्रुटिनी मध्ये काय आपण म्हणजे बघायला पाहिजे. सो द फर्स्ट पॅरामीटर which is there, that is ineligible ITC claimed from non-genuine taxpayers whose RC is cancelled ab initio. म्हणजे तुमचे सप्लायर जो आहे he has been determined as non-genuine taxpayers. He has been determined as non-genuine taxpayer whose RC is cancelled, ज्याची RC ab initio कॅन्सल करण्यात आलेली आहे. असं प्रकारच्या नॉन जेन्युइन टॅक्सपेयर कडून यांनी ITC क्लेम केलेला आहे. आता ह्याच्यात तुम्ही काय म्हणजे बघायला पाहिजे बीओ सिस्टम वर. पहिली गोष्ट त्या सप्लायरची RC म्हणजे RC खरोखर कॅन्सल्ड आहे का आणि कुठल्या तारखेपासून कॅन्सल्ड आहे ते तुम्ही बघायला पाहिजे. किंवा म्हणजे ती RC रिस्टोर तर नाही झालेली आहे हे तुम्ही बघायला पडताळून पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या नॉन जेन्युइन टॅक्सपेयर कडून किती ITC यांनी क्लेम केलेला आहे त्या RC कॅन्सलेशन डेटच्या नंतर तुम्ही ती माहिती सुद्धा म्हणजे यू शुड ट्राय टू फाइंड आउट अँड देन ओनली यू कॅन इश्यू द नोटीस इन व्हॉट यू से फॉर्म GST ASMT 10. आता ह्या संदर्भात म्हणजे एक रिसेंट एक जजमेंट सुद्धा आलेला आहे जो आपल्या बाजूनी होत नाहीये, जो आपल्या बाजूनी नाहीये ऍक्च्युली.
कोलकाता हायकोर्टने एक 5-6 दिवसापूर्वी ह्या मॅटरवर म्हणजे असंच एक मॅटर त्यांच्याकडे गेलं होतं की असे प्रॉपर ऑफिसरनी नॉन जेन्युइन टॅक्स पेयर कडून ITC जे आलं होतं म्हणजे त्या व्यापाऱ्यांनी क्लेम केलं होतं अँड हुज RC वॉज कॅन्सल्ड एब इनिशियो, त्या सप्लायरची RC एब इनिशियो कॅन्सल करण्यात आलेली होती. अशा प्रकारचं ITC त्या म्हणजे ऑफिसरनी म्हणजे डिसअलाउ केलं होतं आणि ही हॅड रेस्ड द डिमांड इन बाय पासिंग द ऑर्डर इन फॉर्म DRC 07. आता त्या मॅटर मध्ये कोलकाता हायकोर्टनी सेक्शन 16(1) च्या संदर्भात सेक्शन 16(1) आणि सेक्शन 16(2) त्या म्हणजे कारवाईच्या संदर्भात त्यांनी त्याच्यात नमूद असा केला आहे की ऑफिसरनी हे पहिलं पडताळून पाहायला पाहिजे होतं की सेक्शन 16(1)(2) वगैरे जे कंडिशन्स जे आहेत सेक्शन 16(2) मध्ये जे कंडिशन्स आहेत ते ह्या व्यापाऱ्यांनी फॉलो केले आहेत का नाही, आणि ते जर फॉलो केले असतील आणि RC जर त्या दिवशी लाईव्ह होती ज्या दिवशी यांनी म्हणजे परचेस केलं तर मात्र ही कारवाई जी आहे ती कारवाई योग्य नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि वेदर द कंडिशन्स ऑफ मेन्शन्ड इन सेक्शन 16 सबसेक्शन 2 वेदर दे हॅव बीन फॉलोड ऑर नॉट हे पडताळून पाहण्यासाठी त्यांनी ती केस रिमांड बॅक केली त्या अधिकाऱ्याकडे. तर तुमच्या जेव्हा तुम्ही ती नोटीस इश्यू करणार आहात तुम्ही ते पडताळून म्हणजे पडताळून पाहायला पाहिजे की ते जे कारवाई जी आहे म्हणजे ती जी कारवाई जी आहे ही कारवाई जी आहे आपण सेक्शन 16 सबसेक्शन 1-2 जे आहे 2 मध्ये जे कंडिशन्स त्यांनी दिलेले 4 कंडिशन्स 16(2)(a), 2(b), 2(c) आणि 2(d) हे जे कंडिशन्स आहेत हे फॉलो केले आहेत का नाही, म्हणजे whether the goods have been received by the म्हणजे taxable registered person or not, whether the invoice is with him or not, whether the supplier has paid the tax or not, and whether ते जे 4 कंडिशन्स आहेत ते 4ही कंडिशन्स whether they have been followed by the taxable person, registered person at the time of purchase or not. ज्या वेळेस त्यांनी ते क्लेम केलेला आहे त्या पिरियड मध्ये ते कंडिशन्स जे आहेत ते कंडिशन्स फॉलो केले गेले आहेत का नाही हे पडताळून पाहणं तुमचं कर्तव्य राहील. आणि फक्त म्हणजे माहिती तुम्हाला आली की बाबा हे सप्लायरचं जे आहे त्याची RC एब इनिशियो कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि तो नॉन जेन्युइन आहे आणि ते बॅकडेट पासून कॅन्सल करण्यात आलेली आहे. फक्त त्या आधाराने तुम्हाला म्हणजे ऑर्डर पुढे टिकणार की नाही हे मला शंका वाटते. पण तुम्ही जेव्हा हे म्हणजे स्क्रुटिनाइज करताय तेव्हा हे कंडिशन्स पण तुम्ही पाहायला पाहिजे. पर्टिक्युलरली 18-19 या वर्षात तर E-way बिल जे आहेत E-way बिलची डेटा ही तुम्हाला म्हणजे दॅट E-way बिल डेटा कुड बी युटिलाइज्ड बाय यू टू क्रॉस चेक की बाबा खरोखर गुड्सची मूवमेंट whether the goods have actually been received by the taxable person, registered person or not, हे तुम्ही CR1 च्या डेटाशी तुम्ही कम्पेअर करू शकता. आता ही डेटा कम्पेअर केल्यावर तुम्हाला जर हा पॅरामीटर योग्य वाटला तर तुम्ही त्याचे ASMT 10 काढणार आहात आणि त्या ASMT 10 मध्ये तुम्ही कुठल्या पिरियडच्या स्क्रुटिनी म्हणजे कुठले रिटर्न्स तुम्ही स्क्रुटिनाइज केले याचा स्पष्ट उल्लेख तुमच्या याच्यात त्या नोटीस मध्ये असायला पाहिजे. आणि त्याच्यात कुठले फिगर्स आहेत कुठले फिगर्स म्हणजे मॅच होत नाहीये. टॅक्स आउटवर्ड टॅक्स जी आहे बाबा आउटवर्ड टॅक्स IGST खाली हे म्हणजे ह्याच्यात IGST च्या हेड खाली
GSTR 1 मध्ये जास्ती आहे आणि 3B मध्ये कमी आहे किंवा GSTR 9 मध्ये कमी आहे, याचा स्पष्ट उल्लेख तुम्ही तुमच्या नोटीस मध्ये करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सेक्शन म्हणजे GSTR 3B हा जो आहे that is a return under section 39 as per the Supreme Court order in AAP and company case. हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर जी आहे ती आता 2-3 दिवसापूर्वीच आलेली आहे आणि त्याच्यात the Supreme Court held that GSTR 3B is also a return under section 39. So you can clear cut mention की 39 मध्ये 39 च्या अनुषंगाने जे GSTR 3B फाईल केलेली आहे त्याच्यात टॅक्स लायबिलिटी व्यापाऱ्याने जी दाखवलेली आहे ती टॅक्स लायबिलिटी आणि GSTR R1 मध्ये जी टॅक्स लायबिलिटी आहे त्या टॅक्स लायबिलिटी ही वेगवेगळी आहे. GSTR 1 मध्ये त्यांनी जास्ती टॅक्स लायबिलिटी दाखवली आहे आणि त्यामुळे त्यांनी कमी टॅक्सेबल सेलवर टॅक्स डिस्चार्ज केलेला आहे. सो दिस इज द म्हणजे त्या शोकॉज नोटीस मध्ये तुम्ही त्याचा स्पष्ट उल्लेख करायला पाहिजे आणि इज अंडर सेक्शन 37 GSTR 3B is what you say return under section 39 आणि tax liabilities असं त्यामुळे कमी आहे. That means the excess credit has been passed on by the registered person. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक म्हणजे जी रिसेंट अमेंडमेंट म्हणजे रिसेंट बजेट मध्ये जी अमेंडमेंट झालेली आहे GSTR 1 च्या संदर्भात म्हणजे एक महत्वाची म्हणजे बदल त्यांनी घडवलाय की आणि ते 1/1/2022 पासून इम्प्लिमेंट होणार आहे. त्या बजेटरी प्रोव्हिजनच्या अनुसार त्या म्हणजे कायद्याच्या अनुसार GSTR 1 मध्ये जे काही टॅक्स लायबिलिटी तो दाखवतोय दॅट इज द ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी म्हणजे दॅट इज द ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट असं ठरवलं गेलं आहे. त्यामुळे जर व्यापारी GSTR 1 मध्ये जास्ती म्हणजे टर्नओव्हर दाखवतोय आणि GSTR 3B मध्ये कमी दाखवतोय त्याचा अर्थ असा आहे की ही इज डिस्चार्जिंग लेसर लायबिलिटी अंडर the provisions of the act and then you can initiate the recovery actions. म्हणजे GSTR 1 मध्ये that will be treated as a liability tax liability under the provisions of the act. हे 1/1/22 पासून म्हणजे त्यांनी जे बदल जे केलेत त्यामध्ये हा एक प्रोव्हिजन पण म्हणजे केलेला आहे. that is a recent amendment which I wanted to point it out to you. आता ह्या संदर्भात काही एक्सप्लेनेशन असं सुद्धा होऊ शकतं म्हणजे की GSTR 1 मध्ये जे आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी आलेली आहे त्या संदर्भात म्हणजे अमेंडमेंट्स काही म्हणजे पाठीमागचे अमेंडमेंट्स काही ह्यांनी केलेले आहेत व्यापाऱ्यांनी आणि त्याची टॅक्स लायबिलिटी त्यांनी ह्याच्यात जर दाखवली असेल तर दॅट वन एक्सप्लेनेशन वुड कम टू यू दॅट यू नीड टू व्हेरीफाय. म्हणजे त्या संदर्भातले एक्सप्लेनेशन येऊ शकतात. दॅट एक्सप्लेनेशन्स नीड टू बी व्हेरीफाईड बाय यू डिपेंडिंग ऑन द फॅक्ट्स ऑफ द केस. सो दॅट इज द सेकंड पॅरामीटर. द थर्ड पॅरामीटर which is there, excess outward tax in e-way bills compared to GSTR 3B. म्हणजे ई-वे बिल मध्ये जे टॅक्स आलेला आहे आउटवर्ड टॅक्स जे ई-वे बिल मध्ये आलेला आहे दॅट इज ऑफ गुड्स आणि मुवमेंट ऑफ गुड्स ड्यू टू सप्लाय. बाबा हे मी नोट डाऊन केले या सप्लाय मुवमेंट ऑफ गुड्स ड्यू टू सप्लाय एवढा आहे पण ह्यांनी GSTR 3B मध्ये एवढंच ट्रान्झॅक्शन एवढेच म्हणजे व्हॅल्यू दाखवलेली आहे. हे तुम्ही स्पष्टपणे त्या नोटीस मध्ये उल्लेख करायला हवा. देन फोर्थ इज इनएलिजिबल ITC claimed from GSTR 3B नॉन फायलर्स. म्हणजे हा पॅरामीटर तुमचा IBA सारखाच आहे की रिटर्न नॉन फायलर म्हणजे सप्लायर ह्याचा जो आहे तो रिटर्न नॉन फायलर आहे
आणि त्याच्याकडून हा ITC क्लेम करतोय, देन यू नीड टू मेन्शन सेक्शन 16 सबसेक्शन 2 त्याचे कंडिशन जे आहेत ते, एक कंडिशन जी आहे ती अशी आहे की unless the tax is deposited into the government treasury, ITC cannot be availed by the registered person. ह्याचा स्पष्ट उल्लेख तुम्ही त्याच्यात करायला पाहिजे. आणि GSTR 3B is a return under section 39 in which the tax liability is discharged. आणि ह्याचा सप्लायर जो आहे त्यांनी कुठल्या पिरियड साठी रिटर्न फाईल नाही केलेत हे स्पष्ट उल्लेख करून त्या व्यापाऱ्याकडून ह्याची किती ITC यांनी क्लेम केलेला आहे हा सुद्धा तुम्ही नमूद करून ITC जो आहे तो इनएलिजिबल आहे. ही इज नॉट एलिजिबल टू क्लेम द ITC, टू अवेल द ITC ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 16 2C. हे तुम्ही क्लिअर कट त्याच्यात उल्लेख करायला पाहिजे. आणि म्हणजे दॅट यू नीड टू, किंवा आता इम्पोर्ट ऑफ गुड्स वर त्यांनी ITC क्लेम केलेला आहे तर त्याचाही तुम्ही म्हणजे यू कॅन फाइंड आउट GST विच इज पेड. त्याचा आपण आईस गेटवर पाहणारच आहोत की आईस गेटच्या संदर्भातला एक पॅरामीटर वेगळा त्यांनी केलेला आहे. तो व्हॉटेवर GSTR 3B नॉन फायलरच्या संदर्भातला ITC आहे तो ह्या पॅरामीटर मध्ये कव्हर्ड व्हायला पाहिजे. आणि त्या संदर्भात तुम्ही त्या शोकॉस नोटीस मध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख करायला पाहिजे. त्यापेक्षा GSTR 2A मध्ये जी डेटा आलेली आहे 36(4) रूल 36(4) what does it mention is it was brought into effect from 9/10/2019 and it mentions की GSTR 2 मध्ये let us say 100 रुपयाच्या व्हॅल्यूच्या ITC 2A मध्ये दाखवलं गेलं आहे. तर तुमचा व्यापारी जो आहे तो त्याच्यापेक्षा 20% जास्ती म्हणजे 120 रुपये फक्त ITC हे 9/10/19 ते 31/12/19 पर्यंत तो क्लेम करू शकतो. 1/1/2020 पासून हे 20% जी म्हणजे व्हॅल्यू होती ती त्यांनी रिड्यूस करून 10% केली. म्हणजे 100 रुपये जर त्याच्या GSTR 2A मध्ये आला असेल तर तो फक्त 110 रुपये पुरता ITC क्लेम करू शकतो. आणि 1/1/2021 पासून ते 10%च्या 5% करण्यात आलं. म्हणजे फ्रॉम 1/1/2021 दॅट अमाउंट ऑफ ITC which is to be claimed at the most by the registered person should be ₹105 if GSTR 2A shows ITC of only ₹100. आता ह्याच्यात मुद्दा हा जो आहे हा म्हणजे आपल्याला 1/7/17 पासून कम्युनिकेट करण्यात आलेला आहे. तर म्हणजे 2A जो आहे ऍक्च्युली 2A पण म्हणजे 1/9/2018 पासून आला होता. म्हणजे दॅट 2A विच वॉज देअर दॅट इज इम्प्लिमेंटेड फ्रॉम 1/9/2018. तर हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स जो आहे त्यांनी बॅकडेट मध्ये काढलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या पिरियड साठी सुद्धा काढलेला आहे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणजे तुमच्याकडे जे माहिती येईल त्याच्यात असं उल्लेख केला जाणार आहे की GSTR 2A जो आहे that is brought into effect from 1/9/2018 onwards. त्याच्या अगोदर तर ही डेटा सुद्धा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे म्हणजे व्यापाऱ्यांनी जे क्लेम केलेला आहे ती डेटा ते जे आहे ते बरोबर आहे. हा एक स्टँड राहणार आहे. दुसरा म्हणजे हा स्टँड सुद्धा राहणार आहे की माझ्या सप्लायरनी माझा हा जो बिल आहे तो instead of showing it in B2B section he has disclosed it in the
B2C ह्याच्या खाली मला त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यामुळे त्याचं हे जे सप्लाय म्हणजे माझी जी इनवर्ड सप्लाय आहे दॅट इज नॉट बिंग रिफ्लेक्टेड इन GSTR 2A असं दोन प्रकारचं स्टँड तुमच्या समोर म्हणजे हा करण्यात येणार आहे. आता ऍक्च्युली सेक्शन 16 जो आहे सेक्शन 16(1) आणि सेक्शन 16(2) ह्याच्यानुसार आपण ITC जो आहे तो देत असतो. ते कंडिशन्स जे आहेत what we are assuming that once the data is not being reflected in GSTR 2A, that means the supplier has not paid the tax on that transaction, and if the supplier has not paid the tax on that transaction, then GSTR त्यांनी ते GSTR 3B मध्ये सुद्धा त्यावर टॅक्स भरलेला नाहीये आणि त्यामुळे हा ट्रान्झॅक्शन जो आहे त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात टॅक्स जो आहे इट हॅज नॉट बीन डिपॉझिटेड इनटू द गव्हर्नमेंट ट्रेजरी अँड हेन्स ITC cannot be granted on such transactions. आता तुमच्या समोर त्यांनी जर B2B आणि B2C च्या संदर्भातला काही म्हणजे स्टँड घेतला तर तुम्ही ते सप्लायरच्या संदर्भात त्याची व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे की त्यांनी 3B मध्ये किती टर्नओव्हर दाखवलं होतं आणि R1 मध्ये त्यांनी हे जे टर्नओव्हर दाखवलेलं आहे तो किती आहे आणि पूर्ण टर्नओव्हर म्हणजे त्याच्या सप्लायरनी B2C मध्ये काही टर्नओव्हर दाखवलेला आहे का आणि त्या संदर्भातलं म्हणजे हे जे क्रॉस चेक आहे किंवा हे आहे हे तुम्ही म्हणजे तो व्यापारी जर तुमच्या समोर प्रोड्यूस करू शकला की माझ्या सप्लायरनी हा ट्रान्झॅक्शन खरोखर B2C मध्ये दाखवलेला आहे आणि त्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्स भरलेला आहे, हे जर तो सिद्ध करू शकला तुमच्या समोर तरच म्हणजे याखाली तुमचा स्टँड म्हणजे तो अलाउ करण्यात येईल. अन्यथा बाकी सगळ्या केसेस मध्ये हा म्हणजे डिसअलाउ होईल. कारण अनलेस द टॅक्स इज डिपॉझिटेड इनटू द गव्हर्नमेंट ट्रेजरी हे ITC कॅनॉट बी ग्रांटेड. आणि आपण आता सेक्शन 16 मध्ये सुद्धा ते अमेंडमेंट केलेली आहे. म्हणजे 2A मध्ये जे आहे म्हणजे त्याच्यात 2A मध्ये GSTR R1 जे सप्लायरनी फाईल केलेलं आहे ते GSTR1 मध्ये सप्लायरनी तो ट्रान्झॅक्शन दाखवला असेल तरच त्याच्या ITC मिळेल असं त्या आताच्या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी ते अमेंडमेंट केलेलं आहे. तर ह्या संदर्भात तुमच्याकडे जास्तीत जास्त म्हणजे कंप्लायन्सेस येणार आहेत आणि तुम्ही ते म्हणजे प्रॉपर व्हेरिफिकेशन करून तुम्ही त्या संदर्भात यू कॅन टेक अ स्टँड. देन पुढचा जो आहे इनएलिजिबल ITC claim from RC cancelled suppliers. So this is a parameter which is similar to your IBA parameter also. तर हे पॅरामीटर तुम्ही म्हणजे त्याच्या सप्लायरची जी डेटा आहे ते तुम्ही व्हेरीफाय करणं आवश्यक आहे की बाबा BO सिस्टीमवर त्याचा RC रिस्टोर तर नाही झालेला आहे आणि खरोखर तो RC कॅन्सल्ड आहे का, त्यांनी स्यू मोटो कॅन्सलेशनचा अर्ज दिला होता का वगैरे वगैरे. दॅट यू कॅन फाइंड आउट आणि त्या संदर्भात त्याचा ITC जो आहे तो किती त्यांनी क्लेम केलेला आहे ही माहिती तुम्ही घेऊन नंतरच हा म्हणजे इश्यू यू कॅन पुट इट इन द शो कॉज. RC कॅन्सल्ड सप्लायर जो आहे ही इज अनरजिस्टर्ड पर्सन, सो ITC can be claimed only from another registered person as per the provisions of section 16(1) that you need to mention, and the data which is pertaining to the RC cancelled supplier from the BO system that needs to be determined by you before the issue of GST ASMT 10.
Then the parameter, पुढचा parameter हा आहे less turnover shown in GSTR 1 compared to GSTR 8. आता GSTR 8 हा जो आहे, that is a return which is filed by tax collection at source collectors. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर्स जे असतात, जे इनवॉइसच्या पेमेंट स्वतः करतात, they are liable to deduct or they are liable to collect tax. They are liable to collect tax at source when they are paying the amount, when they are paying the amount to the person who is the supplier on the e-way portal, on the e-portal, on the portal. So on their portal. So the turnover which is there, now what the electronic commerce operators do is they file their returns in GSTR 8 and GSTR 8 they आहेत, they are filing the returns in the form GSTR 8 and they are declaring the names of the suppliers, name of the supplier, त्यांच्या RC, त्यांच्या turnover on which the tax has been collected at source by them. So let us say Amazon नी 3 supplier चा turnover दाखवलं की बाबा supplier A चा turnover या महिन्यासाठी 10 लाख रुपये आहे, त्याच्या टॅक्स जे आहे त्या इनवॉइसची व्हॅल्यू मध्ये जी टॅक्स आहे ती लेट अस से 1 लाख आहे. दुसऱ्या सप्लायरची टर्नओव्हर 20 लाख आहे, त्याचा टॅक्स जे आहे 2 लाख आहे. आणि तिसरा सप्लायर ज्यांनी माझ्या थ्रू म्हणजे हु हॅज सोल्ड थ्रू दिस पोर्टल, त्याचं टर्नओव्हर लेट अस से 40 लाख आहे, त्याचे 4 लाख रुपये टर्नओव्हर घोषित केलं. आता हे तिन्ही व्यापारी जे आहेत ते स्वतःच्या रिटर्न पण फाईल करतात आणि त्यांनी जर तो टर्नओव्हर त्यांच्या GSTR 1 मध्ये जर कमी दाखवला असेल, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर जेवढा टर्नओव्हर दाखवतोय त्याच्या GSTR 8 मध्ये त्यापेक्षा जर हा सप्लायर जो आहे तो त्याच्या स्वतःच्या GSTR 1 मध्ये जर कमी टर्नओव्हर दाखवत आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी कमी टॅक्स भरलेला आहे. सो on that basis this parameter has been issued and the what you say tax which is liability त्यांनी जे त्या पॅरामीटर मध्ये वर्किंग केली आहे ती 10% प्रमाणे केलेली आहे. You will have to determine the actual tax liability also depending on the what you say turnover of the goods which have been sold by that supplier. So हा पॅरामीटर जो आहे म्हणजे टॅक्स कलेक्टर कलेक्टेड ॲट सोर्सच्या रिटर्नची डेटा आणि तुमच्या व्यापाऱ्याची डेटा GSTR 1 ची जी डेटा आहे ते कंपेअर करून करण्यात आलेला आहे. Now as you might be knowing कि GSTR 1 that is a return under section what you say 37, GSTR 8 that is a return under section 39. हे डेटा जे आहे ते मॅच करण्यात आलेला आहे आणि तुम्ही टॅक्स सोर्सच्या संदर्भातला सेक्शन सुद्धा कोट करून यू कॅन प्रिपेअर द शो दिस. देन पुढचं जे पॅरामीटर आहे दॅट इज लेस टर्नओव्हर शोन इन GSTR 3B compared to GSTR 7 म्हणजे TDS डिडक्टर्स ॲट सोर्स. आता जसं तुम्हाला ज्ञात असेल की गव्हर्नमेंट अथॉरिटीज जे आहेत they are tax deductors at source if the value of the contract is ₹2.5 lakh. तर ते tax deductors at source ते सुद्धा म्हणजे त्यांनी ज्याचा टॅक्स डिडक्ट केलेला आहे, ज्या व्यापाऱ्यांचा टॅक्स डिडक्ट केलेला आहे त्या संदर्भातली माहिती त्या रिटर्न मध्ये GSTR 7 मध्ये ती माहिती पुरवतात आणि ती माहिती आहे that compared with the say turnover which has been declared by that year in GSTR 3B.
that turnover is compared, म्हणजे टॅक्स डिडक्टेड. लेट अस से गव्हर्नमेंट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी एका व्यापाऱ्याचं टर्नओव्हर जे दाखवलंय की बाबा ह्या व्यापाऱ्यांनी जे टर्नओव्हर केलेला आहे तो 1 कोटी रुपये आहे, आणि तो टर्नओव्हर जो आहे that turnover is compared with that turnover in GSTR 3B which has been filed by that dealer. आणि तो जर सपोज 90 लाख रुपये दाखवत असेल तर म्हणजे तो कमी टर्नओव्हर दाखवत आहे स्वतःच्या GSTR 3B मध्ये, मात्र टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स खाली जे टर्नओव्हर आहे तो 1 कोटीचा आहे, म्हणजे तो टर्नओव्हर. सो दिस इज द पॅरामीटर विच इज म्हणजे ज्याच्या खाली तुम्हाला कारवाई करायची आहे. तर यू नीड टू मेन्शन द सेक्शन्स. TDS चे सेक्शन जो आहे आणि 3B 39 GSTR 39 सेक्शन आहे. सो यू नीड टू मेन्शन what it signifies. Then पुढचा पॅरामीटर जो आहे less RCM liability disclosed in GSTR 1 or 3B or GSTR 4 then shown by the suppliers in GSTR 1. आता RCM म्हणजे रेसिपियंट हा टॅक्स भरतो. आता RCM ची लायबिलिटी जे व्यापाऱ्यांनी डिस्क्लोज केली म्हणजे जी परचेस साइड त्याचे इनवर्ड सप्लायच्या साइडनी जे त्यांनी टर्नओव्हर जो डिक्लेअर केलेला आहे आणि त्यांनी जी लायबिलिटी घोषित केलेली आहे ती लायबिलिटी जी आहे ती आपण कोणाशी कंपेअर करणार आहोत, त्याच्या सप्लायरनी जे GSTR 1 मध्ये ती डेटा जर टाकली असेल तर त्या सप्लायरनी किती टर्नओव्हर दाखवलेला आहे, बाबा मी या व्यापाऱ्याला एवढं सेल केलेलं आहे, एवढं आउटवर्ड सप्लाय केलेलं आहे, तर तेवढी करस्पॉन्डिंग परचेसेस नीड टू बी taken into account for the RCM liability. Let us say मी एक म्हणजे व्यापारी आहे, मी रिटर्न माझ्या रिटर्न जे आहे GSTR 3B मध्ये मी RCM दाखवलेली आहे परचेसेस साइड. माझा टर्नओव्हर जो परचेसचा आहे तो मी डिक्लेअर करतोय 7 लाख रुपये. आता मी त्याच्याकडून खरेदी केलेली आहे, त्या सप्लायरनी मला ह्याच महिन्यात टर्नओव्हर जे दाखवलेला आहे त्याच्या GSTR 1 मध्ये तो टर्नओव्हर त्यांनी दाखवलेला आहे 9 लाख रुपये. मी मात्र 7 लाख रुपयावरच RCM ची लायबिलिटी मी म्हणजे लायबिलिटी मी पे केलेली आहे. त्याचा अर्थ असं होतो की सप्लायर इज शोइंग मोर सेल्स and I am under declaring the purchases. Because I have to pay the tax on the RCM basis. Hence, what you say, this parameter म्हणजे तुम्हाला RCM कुठल्या सेक्शन खाली आहे ते तुम्हाला 9 सेक्शन जो आहे तो तुम्हाला सांगावा लागेल की म्हणजे लायबिलिटी जी आहे ती RCM लायबिलिटी 9 सेक्शन खाली येते. GSTR 3B मध्ये काय डेटा आलेली आहे किंवा त्यांनी ॲन्युअल रिटर्न जी फाईल केली आहे त्याच्यात काय डेटा आलेला आहे. GSTR 4 म्हणजे कॉम्पोजिशन व्यापाऱ्यांनी जे रिटर्न फाईल केलेला आहे त्याच्यात त्यांनी RCM ची किती लायबिलिटी दाखवलेली आहे, आणि मात्र त्याच्या सप्लायरनी जो दाखवलेली आहे GSTR 1 मध्ये 37 सेक्शन खाली त्यांनी जे GSTR 1 फाईल केलेला आहे तो मात्र जास्ती टर्नओव्हर आहे. त्यामुळे ह्यांनी सेक्शन 9(3) किंवा 9(4) खाली त्यांनी कमी डिस्क्लोज केली आहे RCM. अँड हेन्स व्हॉट यू से दिस टॅक्स रजिस्टर्ड पर्सन इज लायबल टू पे द टॅक्स ऑफ दिस अमाउंट. असं क्लिअर कट तुम्ही त्या नोटीस मध्ये मेन्शन करायला पाहिजे. पुढचा पॅरामीटर जो आहे तो आहे एक्सेस TC ऑफ IGST ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स shown in GSTR 9 table 6E versus IceGate data. आता टेबल 6E ऑफ द annual return जे आहे
त्याच्यात ITC इम्पोर्ट वर किती क्लेम केला आहे हा त्याच्यात नमूद केला जातो. आता हे डेटा जे आहे त्यांनी आईसगेटच्या डेटाशी कम्पेअर केला आहे, कारण प्रत्येक इम्पोर्टर जो आहे तो आईसगेट वर काय इम्पोर्ट केला आहे आणि त्याच्यावर किती त्यांनी IGST भरलेला आहे हा त्याच्यावर म्हणजे त्या डेटाच्या अनुषंगाने ते मिळतं. सो दॅट डेटा इज कंपेअर्ड विथ दी व्हॉट यू से डेटा. आता जेवढा तो म्हणजे टॅक्स भरतोय, व्हॉट एव्हर ही इज पेइंग द टॅक्स ऑन द इम्पोर्ट, if he is supplying the goods, or services, taxable goods or taxable services, तेवढाच ITC तो इम्पोर्टच्या जेवढा IGST त्याने इम्पोर्ट वर भरलेला आहे तेवढाच ITC तो क्लेम करू शकतो ऍट द मोस्ट. म्हणजे 100 रुपीज त्यांनी जर IGST भरला असेल इम्पोर्टच्या साइडने, तर तेवढा मॅक्सिमम ITC which can be claimed by him is ₹100 only. He can claim 100 or he can claim lesser also. But if he is claiming ₹110 as ITC in table 6E of GSTR 9 based on the imports, whereas the tax which has been discharged by him on the import is lesser, so he is claiming more ITC than whatever tax has been paid by him on the import. तर हा तो पॅरामीटर आहे आणि हा त्यांनी कंपेअर केलेला आहे. म्हणजे आईसगेटचा डेटा इम्पोर्ट साइडनी त्यांनी किती IGST भरलं तेवढं फक्त ऍट द मोस्ट दॅट इज द मॅक्सिमम अमाऊंट ही कॅन क्लेम द ITC ऑफ दॅट. त्याच्या पेक्षा जास्ती तो क्लेम करू शकणारच नाहीये. हा तो म्हणजे that is the parameter which has been shown and which you need to understand. Then excess ISD ITC availed in table 6G of GSTR 9 versus GSTR 2A which has been filed by the ISD. म्हणजे ISD च्या कॉलम मध्ये जे GSTR 2A मध्ये जी फिगर आलेली आहे. आता ISD म्हणजे हेड ऑफिसने सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे टू व्हॉट यू से डिस्ट्रीब्यूट द ITC टू इट्स युनिट्स. आता ISD नी जे टॅक्स डिस्ट्रीब्यूट केलेला आहे दॅट विल बी कमिंग इन टेबल 2A ऑफ दॅट, म्हणजे त्या युनिटच्या 2A मध्ये ते रिफ्लेक्ट होणार आहे. तर ती जी फिगर आहे 2A मध्ये ती जी फिगर आलेली आहे त्या फिगर पेक्षा हा जो ITC क्लेम करतोय ISDच्या अनुषंगाने 6G मध्ये टेबल 6G मध्ये ते ITC जास्ती क्लेम करतोय आणि 2A मध्ये जे ISD कडून जे ITC आलेली आहे ती कमी आलेली आहे. हा तो पॅरामीटर आहे. आणि सेक्शन 20 हा दॅट इज रिगार्डिंग दॅट ISD. So in that section it is clearly mentioned the maximum म्हणजे ITC तो जो क्लेम करू शकतो that will be equal to the ITC which has been distributed by the ISD to this unit. At the most तेवढा तो क्लेम करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्ती तो क्लेम करू शकत नाही. पण ह्या केसेस मध्ये जे 2A मध्ये ISD ची फिगर आलेली आहे, जे ITC आलेला आहे, दॅट फिगर इज व्हॉट युड से लेसर, दॅट फिगर इज लेसर दॅन द फिगर विच द registered person is showing in the table 6G of GSTR 9. So then more parameter is there. Excess RCM ITC in table CF of GSTR 9 and the liability shown in table 4G of GSTR 9. आता टेबल 4G ऑफ GSTR 9 हा जो आहे ना तो RCM ची लायबिलिटी डिक्लेअर करतो. दॅट इज द टेबल विच शोज द
RCM लायबिलिटी आणि व्यापाऱ्यांनी स्वतःच्या मध्ये टेबल 4G मध्ये GSTR 9 मध्ये स्वतःची RCM लायबिलिटी ही घोषित केलेली आहे. आता त्या लायबिलिटी म्हणजे तेवढं त्यांनी टॅक्स भरलेला आहे, त्या टॅक्स पेक्षा जास्ती ITC, त्या टॅक्स पेक्षा जास्ती ITC तो टेबल 6CDF मध्ये RCM खाली क्लेम करतोय. म्हणजे टॅक्स त्यांनी जे भरलेला आहे RCM मध्ये दॅट इज लेसर, whereas he is claiming excess RCM ITC in the tables 6C, 6D and 6F of GSTR 9 annual return. म्हणजे जेवढा लायबिलिटी आहे तेवढ्या पेक्षा जास्ती त्यांनी जेवढा पेमेंट केलेला आहे त्यापेक्षा जास्ती ITC तो क्लेम करतोय, हा तो पॅरामीटर दाखवतोय. सो दिस इन्फॉर्मेशन दॅट नीड्स टू बी अंडरस्टूड बाय यू आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा म्हणजे शोकॉज नोटीस काढू शकता. याच्याशिवाय त्यांनी काही ऍड ऑन पॅरामीटर्स दिले. ITC claims after the last date of availment of ITC as per section 16(4) GSTR 3B. आता जसं तुम्हाला ज्ञात असेल की सेक्शन 16(4) हा जो आहे सबसेक्शन 16 ऑफ सेक्शन 4 त्यामध्ये असं नमूद केलं आहे की व्यापारी जो आहे कुठल्या तारखेपर्यंत ITC जो आहे तो क्लेम करू शकतो. फॉर एक्झाम्पल 18-19 हा वर्ष आहे, तर 18-19 या वर्षासाठी तो व्यापारी जो आहे he can claim the ITC up to the following 2 dates, out of them whichever is the earliest. First date is the due date of the filing of annual return, the due date of filing of the annual return of the year. म्हणजे 18-19 या वर्षाचे जे रिटर्न अॅन्युअल रिटर्न जर त्या व्यापाऱ्यांनी फाईल केला असेल ती डेट, किंवा सप्टेंबर 19 म्हणजे पुढच्या वर्ष सप्टेंबर 19 म्हणजे पुढच्या वर्ष 19-20 हा आहे त्याच्या सप्टेंबर महिन्याची जी ड्यू डेट येईल त्या डेट पर्यंत तो म्हणजे ITC क्लेम करू शकतो. सो ही कॅन क्लेम द ITC ओनली बाय either 20th of October 2019 or the date on which the annual return has been filed, whichever is earlier. आणि इन जनरल मध्ये आपल्याला माहितीच आहे की अॅन्युअल रिटर्न व्यापाऱ्यांनी खूप उशिरा फाईल केलेला आहे, त्यामुळे the date becomes, the last date becomes 20th of October 2019. त्या डेट पर्यंत जर त्यांनी ते ITC क्लेम केला असेल म्हणजे स्वतःची रिटर्न भरली असेल आणि त्यांनी क्लेम केला असेल तरच तो ते ITC क्लेम करू शकतो 18-19 या वर्षासाठी. फक्त 17-18 या वर्षासाठी त्यांनी ती मुदत वाढवली होती. त्यांनी मार्च 19 पर्यंत ती टाइम लिमिट वाढलेली होती. तर ह्या डेटच्या पुढे जर तो व्यापारी ITC क्लेम करत असेल then as per the provisions of section 16 subsection 4 that ITC is not allowable, that ITC is not allowable, and you will have to clearly mention कि section 16(4) जो आहे तो हे प्रोव्हाइड करतो की त्याच्या पुढे हा व्यापारी जो आहे तो ITC क्लेम करू शकत नाही. आता काही लोकांचं म्हणजे जे STP लोक आहेत ते तुमच्या समोर असं सुद्धा मुद्दा मांडणार आहेत की 16 सबसेक्शन 2 जो आहे that starts with the clause notwithstanding anything contained in this section, म्हणजे तो ओव्हरराइड करतोय. इट हॅज गॉट ओव्हरराइडिंग इफेक्ट over all of the provisions. But section 16(4) is also a condition, and section 16(1) what does it say? It states that the ITC can be claimed only if the conditions are followed by the registered person. So you need to mention that
section 16(4) is also a condition, and as you have not followed that condition, ITC is to be disallowed. Then parameter number 12, ITC on purchase invoices uploaded by the supplier in GSTR1 filed after the last date of availment as per the provision to section 16(4). आता ह्याच्यात रिव्हर्स केस आहे, म्हणजे सेक्शन 16(4) च्या अनुषंगाने मी माझ्या रिटर्न मध्ये ITC क्लेम केलेला आहे, पण माझ्या सप्लायरनी ते GSTR1 जे फाईल केला आहे, ज्याच्यात माझी सप्लाय दाखवतोय तो, ते 20 ऑक्टोबर 2019 नंतरची आहे. म्हणजे माझ्या सप्लायरनी नंतर तो ट्रान्झॅक्शन दाखवलेला आहे. माझी ड्यू डेट जी होती ज्या दिवशी, आता ह्याचा अर्थ ह्याच्यात तुम्हाला काय म्हणजे शोकॉज नोटीस मध्ये लिहावं लागेल मी ते सांगतो. ते एक तर पहिली गोष्ट, सेक्शन 16(1) जो आहे, व्यापारी केव्हा तो ITC क्लेम करू शकतो 16(1) हे क्लिअर कट ते नमूद करतो. त्याच्यात असं क्लिअर कट लिहिलेलं आहे की कंडिशन हे सगळे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता कंडिशन 16(2) मध्ये एक कंडिशन अशी पण आहे की अनलेस द टॅक्स हॅज बीन डिपॉझिटेड इनटू द गव्हर्नमेंट ट्रेजरी आय कॅनॉट अवेल द ITC. आणि as the supplier has not filed GSTR1, so त्याचा अर्थ असं आपण घेतोय की GSTR1 if he has not filed, that means he has not filed the GSTR3B also, and he has not deposited the tax on the transaction into the government treasury, and hence ITC that needs to be disallowed. असं आपला स्टँड राहणार आहे. Then parameter interest on delayed payment made with GSTR3B. आता हा parameter जो आहे, that is levy of interest. Levy of interest. आता जसं तुम्हाला घ्या, हे सेक्शन 50 जो आहे, सेक्शन 50 तो अमेंड केलेला आहे आणि नेट टॅक्स लायबिलिटीच्या अनुषंगाने आपल्याला तो इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ह्या संदर्भात मला अजून एक तुम्हाला म्हणजे एक माहिती, म्हणजे सेक्शन 50 जो आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की लेट अस से यू आर लिव्हिंग द इंटरेस्ट फॉर द मंथ ऑफ लेट ऑगस्ट 2018. You are paying the tax for the month of August. Now, if the GSTR1 which has been filed by that dealer or what it say registered person, if it is matching with his GSTR3B also, that means all the supplies which are there, on that he has paid the tax. आता त्या सप्लाय मध्ये जर पाठीमागच्या महिन्याचा काही इनवॉइस आला असेल, पाठीमागच्या महिन्याच्या काही इनवॉइस जर ह्या महिन्यात दाखवलं गेला आहे, ज्याच्यावर त्यांनी ह्या महिन्यात टॅक्स डिस्चार्ज केला आहे, तर त्या इनवॉइसच्या व्हॅल्यूवर त्याला नेट टॅक्स लायबिलिटी प्रमाणे इंटरेस्ट नाही कॅल्क्युलेट होणार, पण ग्रॉस टॅक्स लायबिलिटी प्रमाणे इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार. म्हणजे एक्झाम्पल मी सांगतो की ऑक्टोबर 2018चं रिटर्न आहे. आता त्याच्यात त्या व्यापाऱ्यांनी लेट अस से सप्टेंबर 2018 मधलं काही ट्रान्झॅक्शन, काही इनवॉइसेस ह्याच्यावर सुद्धा टॅक्स भरलेला आहे. तर त्या सप्टेंबर महिन्याचे जे काही टॅक्स येईल त्या ऑन द ग्रॉस टॅक्स लायबिलिटी त्या ह्याच्यावर इंटरेस्ट वर्कआउट होणार आहे. मात्र नेट टॅक्स लायबिलिटी जी आहे ती बाकीच्या इनवॉइसेस साठी वर्कआउट केली जाईल. सो दिस इज व्हॉट आय मीन टू से. आणि 50 सेक्शन जो आहे, यू नीड टू गो थ्रू इट अँड काय म्हणजे कधी रिटर्न फाईल केलं आहे, कधी त्याचा टॅक्स पेमेंट झालेला आहे, दॅट यू नीड टू फाइंड आउट अँड you need to work out the interest as per the provisions of section
50 sub rule subsection 1. स्क्रुटनीचे जे काही इश्यूज होते ते माझे संपले. एक मला फक्त रेक्टिफिकेशन ऑफ ऑर्डरच्या संदर्भात सुद्धा सांगायचं आहे की रेक्टिफिकेशन ही जी आहे, रेक्टिफिकेशन इज नॉट ओनली म्हणजे सेक्शन 161 खाली आहे, बट त्याच्या खाली फक्त ऑर्डर हे कवर्ड नाहीये. अंडर जीएसटी रेक्टिफिकेशन कवर्स इवन एनी डिसिशन or order or notice or certificate or any other document. हे सर्व rectify होऊ शकतात. So any authority who has passed or issued any decision or order or notice or certificate or any other document may rectify any error which is apparent on the face of record in such decision or order or notice or certificate or any other document, either on its own motion or by the affected person. Rectification application has to be made within a period of 3 months. 3 महिने आहे. आपल्या वॅट मध्ये 2 वर्षाचा होता, इथे फक्त 3 महिने. आणि हे पिरियड जे आहे स्पेसिफाईड आहेत, त्याच्या पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही. सो विदिन अ पिरियड ऑफ 3 months from the date of its issue of such decision or order or certificate or any other document. And no such rectification, म्हणजे तुम्ही केव्हापर्यंत रेक्टिफिकेशन ऑर्डर पास केली पाहिजे, shall be done after a period of 6 months from the date of issue of such decision or order or notice or certificate or any other document. However, this time limit is not applicable, म्हणजे 6 महिन्याची मुदत ही applicable नाहीये in cases where the rectification is purely in the nature of correction of a clerical error or arithmetical error. म्हणजे क्लरिकल एरर किंवा अरिथमेटिकल एरर फक्त आहे, तर ते 6 महिन्याची मुदत त्याला लागू होणार नाही. बाकीच्या इतर रेक्टिफिकेशन केसेस मध्ये ही मुदत 6 महिन्याचीच लागू होणार आहे. मोreover, at the time of rectification, if such action affects adversely to the person, the principle of natural justice shall be followed by the authority. म्हणजे तुम्हाला ते हिअरिंग, प्रॉपर हिअरिंग देऊन तुम्ही ते जीएसटी DRC 08 मध्ये करू शकता. माझे आजच्या मध्ये जे काही मला सांगायचं होतं ते मी म्हणजे हे केलेलं आहे. आता कुणाला काही प्रश्न काही हे असेल तर म्हणजे यू कॅन आस्क मी दी एनी डिफिकल्टी विच इज देअर. हॅलो हॅलो, हा बोला बोला. कुणाला काही म्हणजे शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो सर, क्वेरी आहे. हा बोला. हॅलो. हा हा हॅलो. हा येस सर मी. हा सर बोलू का? हॅलो बोला ना. बोला ना. एक आता तुम्ही हे पॅरामीटर मला समजून सांगितले, पण एक अजून एक पॅरा सर, तो GSTR 3B फाइल बिहाइंड प्रिस्क्राइब लिमिट ऍज पर सेक्शन 16(4). हा 16(4) घेतला होता ना मी. हा तेच घेतला होता ना. हा सर, हा तो याचा GSTR 1 च्या संदर्भात होता तो, पण हा 3B त्याने लेट फाईल केलेले आहेत, त्याच्या पण केसेस आपल्याला आलेल्या आहेत स्क्रुटनीला. ओके, तर GSTR त्यांनी म्हणजे 16(4) पुढे फाईल केला आहे. यस यस, असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना. यस सर, यस सर. 16(4) मध्ये ITC तो क्लेम करू शकतो ऍट द मोस्ट, त्या पिरियड पर्यंत. म्हणजे त्या पिरियडच्या पुढे जर तो फाईल करतोय तर ते ITC अलाउबल होईल का? सेक्शन 16(4) च्या अनुसार ते ITC अलाउ होणारच नाहीये, आणि तो पॅरामीटर आहे. नाही सर, त्या केसमध्ये मग ASMT 10 इश्यू करायची का? हो, तुम्ही करू शकता. यस सर, यस सर. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला. हा बोला ना सर. पॅरा 5 बद्दल बोलायचंय. GSTR 2A ला दिसत नाहीये.
पण जर रिसिपियंटने हार्ड कॉपी जर सबमिट केल्या परचेस बिलच्या वगैरे सगळं, तर ते अलाउ करू शकतो का आपण? लेजर कन्फर्मेशन जर हार्ड कॉपी मध्ये सबमिट केलं, हो, पण एक क्वेरी विचार. तुम्हाला म्हणजे म्हणजे त्यांनी ते सिद्ध करायला पाहिजे की सप्लायरनी ह्याच्यावरचं टॅक्स भरलेला आहे. सप्लायरनी ह्याच्यावरचं टॅक्स त्यांनी भरलेला आहे. तो जर तो प्रूव्ह करू शकत असेल, म्हणजे चुकीने त्याच्याकडून B2B च्या ऐवजी त्यांनी B2C मध्ये दाखवला आहे, किंवा if he is able to prove that tax has been deposited into the government treasury, then only you can do it. ओके सर, ओके सर मला एक क्वेरी होती. हा विचारा. हा बोला सर. आवडतं विचारा. हा सर, अनयुटिलाइज क्रेडिट लेजर बद्दल विचारत होतो, ITC बद्दल. सर काय होतंय, ITC युटिलाइज नाही केलं असेल आणि डेलरला जर लायबिलिटी आली तर त्या ITC क्रेडिट अनयुटिलाइज ITC मधनं तो लेस करतो, आणि तसा कोर्टचे जजमेंट देखील आहेत. पण असं डिपार्टमेंटचे सर्क्युलर आहे का त्याबद्दल? अनयुटिलाइज ITC काय? ITC युटिलाइज नाही केलं असेल आणि जर त्याला लायबिलिटी आली असेल तर तो अनयुटिलाइज ITC मधनं डेबिट करतो. ह्याच्याबद्दल कोर्टच्या जजमेंट आहेत. पण असं आपलं डिपार्टमेंटचं सर्क्युलर आहे का याबद्दल, म्हणजे इंटरेस्ट न लावण्याकरता? इंटरेस्ट न लावण्याकरता सर काय होतंय, मी सांगतो. ITC क्रेडिट लेजर मध्ये बॅलन्स असेल आणि जर त्याला लायबिलिटी असेल आणि जर त्याने ITC युटिलाइज केलं नाही तर तो ITC मधनं मायनस करतो. पण त्याकरता इंटरेस्ट लावू शकत नाही असा कोर्टची जजमेंट आहे. पण त्याकरता तो सर्क्युलर आहे का? आपण सेक्शन अमेंड केलेला आहे. सेक्शन अमेंड केलेला आहे. 50 सेक्शन जो आहे अमेंड केलेला आहे. सर कोणतं सेक्शन? त्याचं काय म्हणणं होतं भाऊ तुझं? Section 50 has been amended retrospectively. त्याच्यावर इंटरेस्ट लागेल. ओके ओके ओके. अमेंड केलेला आहे. 17 पासून केला आहे. 17 पासून केलेला आहे. थँक्यू सर. रेट्रोस्पेक्टिव्ह सर एक क्वेरी आहे. हा हॅलो. हा बोला सर ना. इंटरेस्ट बद्दल थोडं कन्फ्युजन आहे सर. सेक्शन 51, 52, 53 बद्दल थोडे मार्गदर्शन करा प्लीज. Levy of interest at the rate of 1.5% and 2% when they shall be levied. नाही, आता तुमच्या केसेस मध्ये तुम्हाला 18% प्रमाणेच लावायचं आहे. म्हणजे हे जे पॅरामीटर्स जे दिले गेले आहेत त्या पॅरामीटर मध्ये सगळ्या केसेस मध्ये 18%नीच तुम्हाला लावायचं आहे. 50 सबसेक्शन 3 हा वेगळा कारणास्तव आहे. दॅट इज ड्यू टू अनदर थिंग. सेक्शन 50 सबसेक्शन 1 जो आहे तोच तुम्हाला ऍप्लिकेबल राहणार आहे. आणि GST काउन्सिलच्या मीटिंग मध्ये सुद्धा हे क्लॅरिफाय केलेलं आहे. SMT 10च्या सगळ्या केस मध्ये 18% लावायचे आहेत. हा, कारण हे पॅरामीटर्स जे दिलेत, म्हणजे जे पॅरामीटर्स आपल्या डिस्कशन मध्ये झाले त्या पॅरामीटर मध्ये असं एक सुद्धा नाहीये की बाबा ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे यू नीड टू पे द इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 सबसेक्शन 3 24% प्रमाणे. तुम्हाला जे पॅरामीटर्स आज जे आपलं डिस्कशन झालंय त्यामध्ये 18% प्रमाणेच तुम्हाला इंटरेस्ट लावायचा आहे. पण इंटरेस्ट कधीपासून लावायचं आहे त्याच्यामध्ये हे आहे कन्फ्युजन आहे. फायनान्शियल डेट ऑफ फायनान्शियल इयर पासून लावायचं आहे की ट्रान्झॅक्शन पासून लावायचं आहे? नाही, त्या महिन्याची जी ड्यू डेट आहे, म्हणजे जेव्हा म्हणजे व्हेन ही हॅज क्लेम दॅट ITC, ही इज क्लेमिंग अ इनएलिजिबल ITC, ज्या महिन्यात त्यांनी क्लेम केलेला आहे त्याच्या ड्यू डेट पासून तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट हे लावावं लागेल. पण सर समजा 5 बिलांचे आणि 5 बिल वेगवेगळ्या महिन्यातले आहेत, 5 महिने 5 ITC 5 महिन्याचे वेगवेगळे आहेत, तर त्याला कसं आपण इंटरेस्ट वेगवेगळा लावणार?
म्हणजे मला म्हणजे तुमचे 5 ट्रान्झॅक्शन आहेत आणि ते वेगवेगळ्या 5 महिन्यात आहेत का? हो, असं जर झालं, सपोज आले केस आली की वेगळ्या 5 ज्या महिन्यामध्ये महिन्यात जो ट्रान्झॅक्शन आहे त्या महिन्याची ड्यू डेट जी आहे त्या रिटर्नची ड्यू डेट तेव्हापासून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ना. पण असे तर नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जर असतील तर प्रत्येकाला वेगवेगळा इंटरेस्ट लावा लागेल का त्या महिन्यापासून? आयटीसी जो आहे आता आयटीसी जर म्हणजे त्यांनी कुठल्या महिन्यात एक्सेस क्लेम केलेला आहे त्या महिन्याच्या ड्यू डेट पासूनच तुम्हाला यू विल हॅव टू वर्क आउट द इंटरेस्ट फ्रॉम दॅट डेट ओनली. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन असेल, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन 9 महिन्यामध्ये वेगवेगळ्या महिन्यात झाले असतील. नाही तुम्ही महिने निहाय तुम्ही काढणार आहे ना कुठल्या महिन्यात एक्सेस तुमचा आहे. यू आर गोइंग टू फाइंड आउट इजंट इट. आणि त्या महिने निहाय तुम्हाला ते त्याच्यावरच हे काढावं लागणार आहे. म्हणजे इंटरेस्ट नीड्स टू बी पेड फ्रॉम द डेट on which that ITC has been utilized by him, paid by him. तर वर्किंग 51 त्रास मध्ये छोटे ट्रान्झॅक्शन ठीक आहे, मोठी केस जर असेल आणि प्रत्येकाचं सपोज 1 महिन्यापासून 30 तारखेपर्यंत असे वेगवेगळे असणार, दुसऱ्या महिन्यात वेगळ्या दिवशी असेल तर कसं करणार ना इंटरेस्ट कॅल्क्युलेट? माझं तर व्यक्तिगत मत आहे की ते ड्यू डेट ऑफ दॅट रिटर्न इन विच आयटीसी हॅज बीन क्लेम त्या डेट पासूनच तुम्ही हे म्हणजे यू शुड लेवी. आता कोर्टचे जजमेंट्स वेगळे सुद्धा आय एम नॉट अवेअर. तुला शक्यच नाही समजा 1000 ट्रान्झॅक्शन 9 महिन्यामध्ये असेल तर प्रत्येक महिन्याच्या याला वेगवेगळं कसं लागणार इंटरेस्ट? नाही ज्या महिन्यात म्हणजे आता एका महिन्यात माझे 10 ट्रान्झॅक्शन आहेत ज्याच्यावर मला म्हणजे आयटीसी चुकीचा क्लेम केलेला आहे तर त्या महिन्याच्या ड्यू डेट जी आहे त्या डेट पासूनच तुम्हाला ते वर्कआउट करावं लागणार आहे ना. हाऊ आय कॅन म्हणजे तुम्ही वर्षाच्या अखेरीस कसं तुम्ही लावणार आहात हे मला लक्षात नाही आलं. सर जुलै पासून मार्च पर्यंत दर महिन्यात 10 अशा आयटीसी डिसलॉव करतोय आपण, तर प्रत्येक महिन्याच्या त्या महिन्याच्या वेळासाठी वेगवेगळ्या इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा का? हो तसंच आहे ना. म्हणजे आयटीसी आता तुम्ही हे बघा म्हणजे आयटीसी जो आहे हा बेनिफिट दॅट हॅज बीन ग्रांटेड टू द म्हणजे registered person and if he has not correctly claimed it that means he is evading the payment of tax. आणि इफ इज इव्हेडिंग म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ज्या महिन्यात त्यांनी एक्सेस क्लेम केलेला आहे त्या महिन्यात त्यांनी कमी टॅक्स भरलेला आहे. म्हणजे इंटरेस्ट माझं त्या महिन्याच्या ड्यू डेट पासूनच होईल ना. हाऊ कॅन डिनाय दॅट? नाही तर तुम्ही इंटरेस्ट कसं वर्कआउट करणार आहात म्हणजे वर्षाच्या पासून? हा सर एक क्वेरी होती. GSTR1 मध्ये लायबिलिटी कमी दाखवली होती समजा 5 लाख आणि GSTR3B मध्ये 1 लाख दाखवली होती. 4 लाखाचा फरक होता याने डाटा कळवला तेव्हा. आणि आपण जेव्हा नोटीस काढतोय तेव्हा तो 1 लाख राहिला समजा. हा तो आपल्याला डीओ वरून बघितला तर 1 लाख राहिला समजा शिल्लक. तर 4 लाखाचा फरक आहे आता. हॅलो 4 लाखाचा जर आता फरक आहे तर त्याने ते नंतर डिस्क्लोज केलेले असेल तर इंटरेस्ट आता पीओला सध्याची कमी झालेला आहे तर 4 लाख त्याने उशिरा भरले असतील तर इंटरेस्टचा इश्यू येईल का? येईल ना. इंटरेस्टचा इश्यू येणार आहे. त्यांनी जर नंतर ती लायबिलिटी जर भरली असेल तर म्हणजे जेव्हा तो लायबल होता तेव्हापासून त्याला इंटरेस्ट लागणारच आहे ना. बॅलन्स शीट वगैरे म्हणजे सपोज व्यापारी जो आहे मागच्या महिन्याचा इनवॉइस जर तो पुढच्या महिन्यात दाखवत असेल आपण टॅक्स लायबिलिटी जर तो व्याज पण त्यांनी भरायला पाहिजे. कारण he is declaring in the future return whether he was liable to pay tax in the previous
Suggestion, सर एक क्युरी होती. हॅलो 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 हा, सर मॅडम. पॅरामीटर 81 शी संबंधित क्वेरी होती. हा तर हॅलो ऑन इनपुट इन वर्सेस आय गेट डाटा ही जे हा जो पॅरामीटर आहे सर, हा हा सर यामध्ये ऍक्च्युअल इम्पोर्टच्या ऐवजी सेल्स कडनं परचेस आहे त्याचा, आणि सेल्स सप्लायरला तो ट्रान्झॅक्शन जर का GSTR 2 मध्ये दाखवणे होता सर, पण 2 ची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये, तर ते ऍक्च्युअल व्हेरिफिकेशनवर अलाउ करू शकतो का? हा तुम्ही ऍक्च्युअल व्हेरिफिकेशन म्हणजे ऍक्च्युअल व्हेरिफिकेशनच्या आधाराने तुम्ही करू शकता ना. ओके सर, ओके, थँक्यू. सर 17-18 पिरियड साठी पण GSTR 9 चा जो 8A आहे तो ऑटो पॉप्युलेट होत होता का? होत होता. हॅलो हा येस सर, कारण होत होता. काय होतंय बीओ सिस्टीमचा जो 2A हा हॅलो सर, बीओ सिस्टीम वरच्या 2A ची अमाऊंट आणि 8A ची अमाऊंट जी आहे ती मॅच होत नाहीये, तर त्याला रिझन काय असेल? रिझन कारण 2A मध्ये आणि 8A For मध्ये 17-18, 2A amount is less, but the amount in 8A is higher than the 2A. So गवारी मॅडम ना, म्हणजे कोण बोलताय? नाही, राऊत मॅडम बोल रहे, वैशाली राऊत. अच्छा, मी ह्याच्या म्हणजे फाइंड आउट करून सांगू शकेल. म्हणजे आय एम नॉट अवेअर की बाबा कशामुळे हा होत असेल, म्हणजे होत असेल. सर कारण एका केस मध्ये मला आढळलंय सर ते डिस्क्रिपन्सी. मी बघून तुम्हाला सांगू शकेल. म्हणजे सर एक क्वेरी होती. ओके सर एक क्वेरी होती, ITC रिव्हर्सल केलं विदाउट युटिलायझेशन, त्याच्यावर इंटरेस्ट लागेल का? बरोबर. हा हा चुकून ITC घेतलेला होता, तो नंतर रिव्हर्सल केला 7-8 महिन्यांनी. 7-8 महिन्यांनी रिव्हर्सल केला तर त्या 7-8 महिन्यासाठी त्याला इंटरेस्ट भरावा लागणार आहे ना. नाही, माझ्याकडे मुर्शदकडे होती का केस? तो विदाउट युटिलायझेशन आहे, ऍक्च्युली चुकून घेतलं त्यांनी त्याला, म्हणजे ते 0.1 वाढला त्याचा. आज कोणच नाही गेलेला आहे तो अजिबात. त्यांच्या ऑफिसचं कोणी व्यक्ती नाहीये आज. त्या दोन्ही महिला इंटरेस्ट लागणार आहे ना. मॅडमला करा डायरेक्ट फोन. हा सागर इंटरेस्ट लागणार आहे त्याला. इंटरेस्ट लागणार आहे. ओके सर, थँक्यू. हॅलो सर, डीलर इज लायबल टू पे RCM इन 17-18. परंतु 17-18 मध्ये त्यांनी RCM भरला नाही, तो 19-20 मध्ये भरलेला आहे. तो कॅश लेजर मध्ये रिफ्लेक्ट होतोय, परंतु ती प्रॉपर डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी आहे का? दॅट इज नॉट प्रॉपर डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी. त्याच्यावर इंटरेस्ट लागेल, त्याच्यावर इंटरेस्ट लागणार आहे. नाही सर, द अमाऊंट इज ओनली कॅश लेजर. त्यांनी अप्रोप्रिएट केला नाही डिपार्टमेंटला आणखी, तर ती लायबिलिटी डिस्चार्ज झालीच नाही ना. ओनली पेमेंट इन कॅश लेजर इज प्रॉपर डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी. आता RCM त्यांनी भरला आहे ना, तुम्ही असं म्हणताय, दाखवलं आहे ना त्यांनी, आणि त्याच्यावरचं टॅक्स भरलेला आहे ना. सर भरलेला आहे कॅश लेजर मध्ये. हा परंतु आपण तो त्याला DRC 3 वगैरे काही केलं नाही सर त्यांनी. तो कॅश लेजरचा आपल्याला काय फायदा सर? अमाऊंट पेड इन कॅश लेजर, डिपार्टमेंटला काय फायदा? ती फिगर रिटर्न मध्ये आली असेल ना, त्यांनी तिथून सबट्रॅक्ट केलं असेल ना, डेबिट मारली असेल. सर he has paid in only in cash ledger. He has not adjusted that amount in any DRC 3 or like that. नाही, GSTR 3B जेव्हा फाईल करतो, he has not taken the credit. सर ही 17-18 ची केस आहे. नाही, मी काय म्हणतोय, त्यांनी GSTR 3B जो आहे त्यांनी फाईल केलाय ना. Yes sir. Whether he has filed it or not. GSTR 3B is filed. When त्यांनी फाईल आणले, म्हणजे तो पूर्ण टॅक्स भरत असेल तरच ते फाईल होणार आहे. बरोबर. म्हणजे त्याची RCM लायबिलिटी त्यांनी भरलेली आहे.
सर आरसीएम लायबिलिटी भरलेली नाहीये, कॉटन परचेसर आहे 17-18 मध्ये आरसीएम ची लायबिलिटी डिस्चार्ज केलेली नाहीये सर. नाही तुम्ही म्हणता ना Later on 19-20 आणि 19-20 मध्ये भरलेला आहे, तुम्ही असं म्हणताय ना. येस सर, 19-20 मध्ये त्यांनी चलन जीएसटीच्या पोर्टलवर जाऊन चलन पेमेंट केलं, जे कॅश लेजर मध्ये मला आता रिफ्लेक्ट होतंय. आणि जीएसटीआर 9 जो आहे तो फायनल झालेला आहे त्याचा 17-18चा. नाही पण त्यांनी हे जे आहे त्यांनी चलन भरलं म्हणजे काय मला लक्षात नाही आलं. पेमेंट इज मेड इन कॅश लेजर सर. आता कॅश लेजर मग डेबिट मारली असेल तर म्हणूनच तर ते जीएसटीआर त्यांनी DRC 03 नाही दिलाय का तुम्हाला? नाही सर, नाही. आय एम सपोज टू DRC 3 त्याला करावं लागलंय सर, ते पेमेंट कॅश लेजर मधनं काढण्यासाठी. नाही पण म्हणजे त्यांनी रिटर्न मध्ये रिफ्लेक्ट केलंय का वेगळं त्यांनी व्हॉलंटरी भरलेलं आहे काय? म्हणजे व्हॉलंटरी पेमेंट आहे तर DRC 03 च्या अनुषंगानेच ते तुम्हाला द्यायला पाहिजे ना. ओके. हॅलो. येस सर, आहे 17-18चा ITC त्याच्या सप्लायर मार्च 2019च्या R1 मध्ये पास ऑन केलेला आहे सर. हा 17-18चा ITC मार्च 2019च्या R1 मध्ये पास ऑन केलेला आहे. R1 चे डिटेल्स जर बघितले तर इनवॉइस डेट आणि इनवॉइस नंबर सगळे मॅच होतात. तर तो 17-18 मध्ये नाही 17-18 साठी त्यांनी 31-3-19 पर्यंत सांगितलेलं आहे ना. आणि त्याचा एप्रिल 19च्या आधी R1 फाईल झालेला आहे सर पार्टीचा. फक्त R1 फाईल केलाय म्हणजे 3B पण फाईल केलेली आहे, म्हणजे त्याच्या सप्लायरने 3B R1 सगळं फाईल केलं. हा मग त्याला ITC 17-18चा होता, तो मार्च 19च्या R1 मध्ये याला पास ऑन केला. आता त्याला मिळेल ना, कारण 17-18 फक्त या वर्षासाठी त्यांनी ती मुदत वाढवली होती. त्यांनी मार्च 19 ही मुदत वाढवली होती, मार्च 19 पर्यंत ती मुदत वाढवली होती. हो, आपल्या डीलरच्या 18-19च्या 2A मध्ये ऍड झालेला आहे सर तो ITC. आपल्या डीलरच्या 18-19च्या 2A मध्ये तो ऍड झालेला आहे, कारण सप्लायरने मार्च 19 मध्ये पास ऑन केलेला आहे. हा पण त्यांनी ते इनवॉइस वर टॅक्स भरलेला आहे ना. आणि हो सर, हो सर. त्याला मिळणार आहे. इनवॉइस डिटेल्स डेट 17-18च्या आहेत. बरोबर. देन ऑल्सो ही विल गेट इट, म्हणजे ही विल गेट इट ITC. ओके. सर, एक प्रोसिजरल क्वेश्चन होता. हॅलो. DRC 1च्या अगेन्स्ट RDB मध्ये जर डीलरने रिप्लाय दिला आणि 3 पॅरामीटर पैकी 2 पॅरामीटर ऍक्सेप्ट आहे विथ इंटरेस्ट त्यांनी पेमेंट केलं, परंतु एक पॅरामीटर त्याला ऍक्सेप्ट नाही, त्याने सॅटिस्फॅक्टरी कंटेन्शन दिलं, ते आपल्याला ऍक्सेप्ट आहे. तर अशा केसमध्ये केस क्लोज करणार सर. म्हणजे DRC 1 मध्ये फिजिकल त्यांनी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. DRC 1A च्या अगेन्स्ट RDB त्यांनी रिप्लाय दिला आपल्याला. ओके. आणि 3 पैकी 2 पॅरामीटरचं पेमेंट करून ते क्लोज झालं आणि एका पॅरामीटरचं सॅटिस्फॅक्टरी कंटेन्शन दिलं त्याने. तर तुम्हाला ते अपलोड करून म्हणजे यू कॅन अपलोड म्हणजे दी फिजिकल त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे अलॉंग विथ द एव्हिडन्सेस, you can upload on the system and you can close the matter. ओके. म्हणजे DRC 5 करावी लागेल का सर, की 7च करावी लागेल? नाही, तुम्हाला म्हणजे DRC 5 क्लोजर आहे ना तुमचा. हो. मग मला ते 5 मध्येच करावं लागेल. DRC 1 इश्यू न करता DRC 5 इश्यू करणार. पण ते DRC 01A तुम्ही म्हणताय ना. हो, ती फिजिकली दिली आहे सर आपण. इंटिमेशन, कारण पहिलं ते फिजिकली होतं ना, आता ते त्यांनी मला वाटतं सिस्टम वरच चालू केलेलं आहे सर इंटिमेशन देण्यासाठी. आता तुम्हाला फिजिकली तुम्ही क्लोज करून हे करू शकता, म्हणजे सिस्टम वर हे येणारच नाहीये, कारण DRC 1 हे इश्यू झालेला नाही ना. DRC 01A च्या त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ना तुम्हाला. हो, तर ते that needs to be closed without any going into the system also. And physically हे सगळं फिजिकल झालेलं आहे ना.
हॅलो सर. ठीक, थँक्यू सर. ओके. हॅलो. हा हा सर, जो आपण 16/4 मधला ITC लेट R1 असल्यामुळे जो डिसअलाउ करतो 16/4 मध्ये, तर माझ्या डीलरचं म्हणणं आहे की मी 16/1 16/2च्या कंडिशन फुलफिल करतोय. फक्त जो 16(2)A नुसार जर R1 लेट आहे तर मला ITC घेता येत नाही. परंतु ही जी अमेंडमेंट आहे ती 1/1/2022 पासून इफेक्टिव्ह होईल. 17/18 लेट R1 मुळे जो ITC डिसअलाउ होतोय तो चुकीचा आहे. तर असा ITC डिसअलाउ करता येतो. म्हणजे त्यांनी फारच टेक्निकल सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की आपला ऍक्ट मधला तो एक ड्रॉबॅक आहे आणि म्हणजे ही कंडिशन जी आहे ती पूर्वीच म्हणजे आणायला पाहिजे होती, पण ती कंडिशन आता ते घेऊन आलेत. पण त्याच्या रिव्हर्स वे मध्ये पण तुम्ही बघा, त्यांनी जर GSTR 1 नाही फाईल केलाय तर त्यांनी GSTR 3B पण फाईल केला नसेल. आणि जर GSTR 3B फाईल केलेला नाहीये तर त्याचा अर्थ असा होतो की सप्लायरनी त्याच्यावरचे टॅक्सेस भरलेला नाहीये. त्यामुळे ती कंडिशन जी आहे 16(2)C जे आहे, अनलेस द टॅक्सेस डिपॉझिटेड इन टू द गव्हर्नमेंट ट्रेजरी, हा म्हणजे सॅटिस्फाईच होणार नाही. आणि त्याखाली तुम्ही त्याला म्हणजे ऍक्च्युली त्याचा हा ITC जो आहे तो डिसअलाउ होऊ शकतो. ओके सर, परंतु R1 आणि 3B एकालाच भरले, लेट फाईल केले पण दोन्ही पण भरले. तर अशा कंडिशनला कसं सर ITC पास ऑन झाला आहे पण R1 लेट आहे, म्हणजे सॉरी 3B फाईल केला आहे गव्हर्नमेंट ट्रेजरीमध्ये टॅक्स पेड. अच्छा, 3B अगोदर फाईल केलेला आहे आणि R1 नंतर फाईल केला आहे का? नाही सर, सगळंच लेट आहे. म्हणजे जी 17/18 ची ड्यू डेट होती त्याच्यानंतरच त्यांनी R1 आणि 3B फाईल केली. माझं सांगणं काय आहे की 16(1) काय म्हणतोय, when can he avail the ITC? He can avail the ITC only when the tax has been deposited into the government treasury by the supplier. आता तो ITC यांनी अगोदर घेतलेला आहे, सप्लायरनी नंतर त्याच्यावरचा टॅक्स भरलेला आहे. म्हणजे तो त्या दिवशी तो अवेल करू शकत होता का ITC ज्या दिवशी त्यांनी अवेल केलेला आहे? रिटर्न मध्ये तो क्लेम करू शकत नाही ना, unless the deposited by the into the government treasury, he cannot avail the ITC. He has violated condition only. म्हणजे 16 section 2 ची एक कंडिशन व्हायलेट करतोय, म्हणूनच आपण त्याचा डिसअलाउ करणार. लक्षात आलं का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? मुळात कसं आहे, तुम्ही डीलरचं म्हणणं आहे हा अन्याय होतोय की मी 3B फाईल केला. ठीक आहे, जरी आम्ही टाइम लिमिट जी आहे त्याच्यानुसारच आपल्याला करावं लागणार आहे ना. म्हणजे हे सुद्धा क्लिअर कट त्यांनी 16 मध्ये लिहिलेलं आहे. नाही, मुळात कसं आहे की तुम्ही ॲब्सेंट बाय व्हॉट रिझन राहिला, त्या कारणाने तुम्ही ॲब्सेंट. हॅलो, मग आम्ही रिलीव्ह, हे म्हणजे काय म्हणतात ते टेक्निकल मॅटर आहे, आम्ही रिलीव्ह केलं तुम्हाला. आणि म्हणजे देशमुख साहेब हॅलो, हॅलो, प्रश्न राहिले नाहीये वाटतंय. सर ऍडव्हान्स आहे. हॅलो हॅलो, ॲडव्हान्स साहेब, एक प्रश्न होता. 18/19 साठी स्क्रुटिनीसाठी केस सिलेक्ट झालेली आहे, पण त्या डीलरची RC ॲबेन इश्यू कॅन्सल केलेली आहे नॉन जेन्युइन असल्यामुळे. ओके, तर अशा केसेस मध्ये आपण
तुम्ही असेसमेंट ऍज अ URP अनरजिस्टर्ड पर्सन तुम्ही 63 खाली त्याची कारवाई करू शकता ना. यू कॅन असेस हिम even if the RC is cancelled and if he is liable to pay the tax. त्याचं तुम्ही म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सनचा असेसमेंटचं वेगळं सेक्शन आहे. ओके. So you can assess him under section 63. ओके. त्याचा इश्यू हा होता एक्सेस ITC क्लेम इन GSTR 3B. हो. आणि तो नॉन जेन्युइन असल्यामुळे त्याची RC ab initio कॅन्सल करण्यात आलेली. ओके. नॉन जेन्युइन आहे, डिक्लेअर्ड आहे तो. सेंट्रल कडून सर पत्र आलेलं आपल्याला. अच्छा, ही इज डिक्लेअर्ड ॲज नॉन जेन्युइन. हा. आणि त्यामध्ये आपण RC कॅन्सल केली आणि आता स्क्रुटिनी मध्ये हे आलेला पॅरामीटर आलेला आहे की एक्सेस ITC इन GSTR 3B कम्पेअर्ड टू GSTR 2A. मग तुम्ही URP खाली त्याला असेस करू शकता असं माझं मत आहे की 63 खाली एक वेगळा सेक्शन त्यांनी दिलेला आहे की इव्हन RC ज्याची कॅन्सल केलेली आहे आणि इफ इज लायबल टू पे द टॅक्स देन ऑल्सो यू कॅन असेस हिम अंडर सेक्शन 63. ओके. थँक्यू सर. हॅलो हॅलो. आवाज गेलाय वाटतं. देशमुख साहेब. हा बोला साहेब. हा बोला. झालं वाटतं सगळ्यांचं. येस. मला वाटतं क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत. येस 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 सर. सर आपले अडवाणी साहेब आपण फार चांगल्या भाषेमध्ये सोप्या शब्दामध्ये आपल्या ट्रेनिंगचं सगळ्या शंका निरसन केलं. याबद्दल आपले प्रशिक्षण शाखेच्या मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सर. कन्क्लूड करूया आपण. थँक्यू 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 थँक्यू. आपण बंद करूया सर.